एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. बघा, सर्वांची मिळून सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 आहे, म्हणजे मुलांची सरासरी 10 दिली, तर काय म्हणते, मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती? सिंपल आहे बघा, मिक्सचर अँड ॲलिगेशन आपल्याला उत्तर सोडावं लागेल. बघा काय, टोटल सरासरी किती दिली? सगळ्यांची मिळून 13 दिली. आपल्याला बॉयची पण दिली आणि गर्ल्सची पण दिली, बरोबर. बॉयची किती दिली मित्रांनो? आपल्याला बॉयची दिली 10 आणि मुलींची किती दिली? 18 दिली. आपल्याला मुलांची पण संख्या दिलेली आहे 25. आपल्याला मुलींची संख्या दिली का नाही काढायची, बरोबर. सिंपल काय करायचं बघा, 13तून 10 गेले किती उरले मित्रांनो? 3. 18तून 13 गेले उरले किती? 5, बरोबर. आता हा आला रेशो. हा रेशो कुणाचा आला? हा आला मुलांचा, हा आला मुलींचा. 5 चे 25 कसे होतात? 5 न गुणल्यानंतर. 3 ला पण 5 न गुणायचे, किती? 3 5 15. म्हणजे मुलींची संख्या किती असेल? 15. धन्यवाद.